नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पुढील 48 तासाचा तालुक्यानुसार अगदी अचूक आणि सविस्तरपणे बघणार आहोत। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हॉर्न बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग जाणून घेऊया पुढील 48 तासात हवामानात कोणता नवीन अचानक बदल झालेला आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया। पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। गोवा ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे, त्यामुळे पुढील 48 तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पुढील 48 तासाचा हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुढील 48 तासात असणार आहे। सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात बघितले असता तर सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे। म्हणजे 14 जुलै ते 15 जुलै 2020 या तारखेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, आष्टा, शिरळ तसेच आजूबाजूचा भाग बघितला असता तासगाव या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। कुची, नागदला काही भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। धागलपूर, बिलर, जत तसेच कानामडी, किरंगी, जळकाठी आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे। अथणीमध्ये तेलसंग, अडाली, अर्लिटी आणि लगतचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। तसेच या भागात बघितले असता कुडाची, मंगसोळी, शिरागोपी, रायबग, हिळकल, देवणकाठी, गोकाक आणि चिकोडी, मालजाटी, सल्लगा, सांकेश्वरा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यात बघितले असता कोल्हापूर, ज्योतिबहिल, किनी, कोडाली, आष्टा, संगरूळ, परोळा, मलकापूर या सर्वच भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मोरगड, बिद्री, गारगोटी, कापसी या सर्वच भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच सांकेश्वरा, कुरणवाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अजरा, निसारी, अडदाला आणि आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता राधानगरी आणि कडेगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच पोंडा, कणकवली, दिग्रळा, पटेगाव तसेच कासल, पोई, पैगणी, मालवण, कुंकेश्वर या सर्वच भाग बघितला असता तर हा सर्वच भाग जोरदार पावसाने व्यापलेला आहे, तर या ठिकाणी जोरदार पावसाचा अतिवृष्टीचा अंदाज देखील असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितले असता तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अतिजोरदार पावसाची शक्यता देखील आहे, म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील आहे। कुडल, महापण, वेंगुर्ला, सावंतवाडी, अंबोली, बंडा तसेच बेडशी, पारसे, अंजुनियम, अरस, मपासा, बेचोलियम, पणजीवास, खुतगामा आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता या ठिकाणी जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील पुढील 48 तासात असणार आहे। मडगाव, स्कुडे तसेच सायगो, कास्टल रॉक आणि काकोन, जागवी या सर्वच भागात बघितले असतं तर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील या सर्वच भागामध्ये असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे। चांदगडला मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। चांदगड, धामणे आणि बाची, बेळगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। राधानगरीला मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। गगनबावडा, खारेपटण, पोंडा, विजयदुर्ग, राजापूर, रेपटण, वाडापेठ तसेच पूर्णागड, लांजा या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणजे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील आहे। लांजा तसेच साखरपा, देवरुख, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, साखरपा, देवरुख तसेच संगमेश्वर, मुलगुण, माखनजण, कोयना, पटण, मेढा तसेच शेडवी या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। तसेच सातारा जिल्ह्यात बघितले असता तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, खुरेगाव, रहमतपूर तसेच मोल, डिस्कल, नांदल, अद्राकी या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच शिंगणापूर, म्हसवड या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच पडोज, औंध, रहमतपूर, पसेवली, मायन या ठिकाणी बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। 1-2 भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। उमराज, कराड, कडेगाव
मालेगाव, विटा तसेच रामपूर, नरसिंहपूर, पलूस, इस्लामपूर, उडाले, तासगाव या सर्व भागामध्ये आणि खानापूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। सोलापूर जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता मेढा, पटण, अरळ, अरवाडे या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। तसेच सातारा जिल्ह्याचा लगतचा भाग कोयना, पटण तसेच सरवाट, अरवळ, सरवाडा, चिपळूण, लोटे तसेच माखणजण या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजूबाजूच्या भागात आहे। मात्र या भागात बघितले असता या ठिकाणी जोरदार पावसाचा अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच दहागाव, दाभोल, गुहागर, मारगाव, तांबे हेडवे या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच महाबळेश्वर, मेढा, रावडी, वाई या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। पोसोटापोट, चाकदेव, खेड, घोगरे, महाबळेश्वरच्या काही भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। तसेच पोलादपूर, मंधनघर, पाजेपंढरी, किलसे, श्रीवर्धन, महाड, वर्धन, घोगरे या सर्व भागामध्ये जोरदार पावसासह अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील पुढील 48 तासात असणार आहे। तसेच लवासा, शिरगाव, सोनगर, रोहास, नागोठाणा, मुरुडचिंचरा, कलचित या सर्व भागामध्ये जोरदार पावसासह अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे तर पुढील 48 तासात असणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यात बघितले असता तर सोलापूर, बेलहाटी, मंगळुरी तसेच जामगाव, कुरुळ, मोहोळ, वडोला, मुष्टी, वलसंग या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। लगतचा भाग अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलोर, रुद्रवाडी तसेच लगतचा भाग बघितला असता उमरगा, मुरम, नलदुर्ग, होर्डी, उज्जैनम, घोटाला, तुगाव, रुद्रवाडी आणि आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या भागात असणार। मोहोळ, वडोला आणि तांदुळवाडी लगतचा भाग आहे तर या ठिकाणी बघितले असता या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर पुढील 48 तासात असणार आहे। मंगळवेढा, मारवाडे, शंख तसेच लगतचा भाग झालकी या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। पंढरपूर, खर्डी, महूद, बुद्रुक, भालवाणी तसेच दिघाची, सांगोळे, चिंके, आटपाडी, मसवड, वेलापूर तसेच करकम आणि पहेगाव या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर 1-2 भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। करकम, पहेगाव तसेच शेतपल, अंगार, अरणगाव, कुरणवाडी, टेंभुर्णी, बेमुले, अकलूज, मालसिरस, इंदापूर, गेरण, लुसुंबे, वांगी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील सोलापूर जिल्ह्याच्या बरेचशा भागामध्ये असणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यात बघितले असता पुणे, लोणी कालभोर, सासवड, दायरी, शिवापूर आणि राहू, कडेगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। सासवड, जेजुरी, मारगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। बारामतीला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसंच लोणार, खंडाळा, वाई, शिरवळ, भोर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील सातारा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यात बघितले असता सुसगाव, वाघोली तसेच चाकण, शिंदे, खेड, पाबळ, शिक्रापूर तसेच भांबरे, मलठण, कवठे, महाकाळ या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागात आहे तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच वाडा, मंचर, नारायणगाव या ठिकाणी जुन्नर मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे तर पुढील 48 तासात असणार आहे। तर लगतचा भाग बघितला असता खोपोली, शिरवळ तसेच पेण, पिंजारी, अलिबाग, कर्जत, कौसर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे आणि काही भागामध्ये अतिजोरदार पावसासह अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे। अहमदनगर तसेच कुडगाव, खंडाळा, धनगरवाडी, शिरळ, माका, अमरापूर, पाथर्डी, घोडेगाव, वांबोरी, राऊरी या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच काडा, आष्टी, अंबळनेर तसेच मिरजगाव, जळगाव, बिटकेवाडी, राळेगाव आणि लगतचा भाग बघितला असता कर्जत, कुलधरण आणि करमळा, रसियन या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर, सुपे तसेच टाकळी, रोकेश्वर या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। भालवानी आणि मांडवेला मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। आजूबाजूच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। आले आणि अळकोटी, बोरी तसेच आले, ओतूर, नारायणगाव, मंचर, जुन्नर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर पुढील 48 तासात असणार आहे। तसेच कवठे, महाकाळ, मलटण, शिरूर आणि मठ, भांबर्डे या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। श्रीगोंदा, पडेगाव तसेच कुलधरण या सर्व भागात बघितले असता बिगॉन, बिगॉन्डर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे तर पुढील 48 तासात दिसत आहे। तसेच मांडवे, वरवंडी, अश्वी, लोणी प्रवारा, संगमनेर, अकोला तसेच देवळी प्रवारा, श्रीरामपूर, तालिकाबन, पुलतांबा,
शिर्डी, खेलवड, जवळगे, कोपरगाव आणि राहाता या सर्व भागात बघितले असतात. तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. संगमनेरला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर, धुब्रे, वावी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पांडुर्ली, देवळी आणि तिरडे, मुणगाव, वाडीवारी या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. डुबरे, सिन्नर तसेच निमगाव, शिन्नर, मानसाखरे, देवगाव, मंजूर, पाटोदा, येवला तसेच लगतचा भाग कोपरगाव, लासलगाव, कुसुमवाडी, ओझर, नाशिक, झोपूल, देवळी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. तसेच नांदगाव, मनमाड, सौदाने, मालेगाव, नांद्राणे, चाळीसगाव लगतचा भाग आहे. शेरळ या सर्वच भागात बघितले असता या ठिकाणी मध्यम आणि 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तर पुढील 48 तासात असणार आहे. चांदवड, देवळा तसंच जोडांबे, वणी, ओझर, कळवण आणि सट्टाणा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. औटी, नामपूर तसेच निमशिवडी, अंजंग, अंजाले, बेहाड, ताहराबाद, पिंपळनेर, चिंचखेडे तसेच कुसुंबे, चिंचवड, मसाले आणि डोमकाई, अंबली, कोकसाने या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता 1-2 भागामध्ये असणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बघितले असता सापुतारा, हवा या ठिकाणी, चिंचले या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. खरपाडा आणि शेवगा आणि हर्सूल, लाडाच्या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. नाशिक शहरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि देवळी या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाडीवारे, त्र्यंबक तसंच मोखाडा, जव्हर, खोडाला, मुणगाव, हिरापाडा या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. इगतपुरी तसंच आंबेवाडी, वैशाला, खर्डे, सम्राट, गुंडा, कोठारे, परळी, वाडा, पिलवी, शहापूर, शेनवा, गुंडा तसंच कोडाली, वैशाखरे, शिवाले या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र 1-2 भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तर पुढील 48 तास असणार आहे. तसेच डहाणू, वाणेगाव, कासाकुरोड, बोईसर, पालघर, मान्नोर, वाडा, घोडमाल, सफाले या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे. वसई, विरार तसेच सोमवारपाडा, पिलवी, शहापूर, कोडवाली, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मळा, भायंदर, ठाणे तसंच निंजाले, बदलापूर, ओमवाडी, ख्रिस्तीवाडा, वरळी, कोडवाडा, नवी मुंबई, पनवेल, उरण आणि आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता नळेल, कर्जत, कौसर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये या सर्वच भागामध्ये असणार आहे. सटाणा, औटी, नागपूर, निमशिवडी, अंजंग, मालेगाव, चिंचवे, ताहराबाद, चिंचले या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. अंजाले, अरबी, बोकडूर, बारबे, अंजंग, नवारी, परोळा, धुळे, कुसुंबे, चिंचखेडे, बेहाड, साक्री, चिंचवड, खपांडे, मसाले या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. चिंचवड, मसाले, साक्री, पिंपळनेर, डोमकाई, देवी, दुसाणे, चिमठाणे, टिटाणे, पाणीगाव, अंबली, कोकसाने, नवापूर तसेच विसरवाडी या सर्व भागात बघितले असतात. तर या सर्व भागामध्ये काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर नवापूर, विसरवाडी, कोकसाने या ठिकाणी मध्यम आहे. तर 1-2 भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज 1-2 भागात असणार आहे, तुरळक ठिकाणी असणार आहे. तसंच बोरचाक, धानोरा, शहादा, तलोडा, शहादा, खरपाली, रणाला, सुत्राणे, अंचाले, डोमकाई तसंच भालाणे, मालगाव, बरोळा, असोल तसंच वाडीबिके, बुडकी आणि शिरपूर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. शिरपूर, जैतपूर तसेच नांद्राणे, चिमठाणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. खपांडे, नवारी, अंबळनेर या सर्व भागात बघितले असता या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अंबळनेर तसेच जालोट, जापोरे, घोडी, सत्रेसेन, चोपडा, काढोरे, औवाड तसेच धरणगाव या सर्व भागामध्ये बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. तसेच भालवाडी, सत्रेसेन, वैजापूर, पालिश स्टेशन या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील आहे. मात्र जळगाव जिल्ह्याकडे बघितले असता तसेच हिरापुरा, जानोरी, पालिश स्टेशन, रावेर, यावल, फैजापूर तसेच उडाली, आडवाड या सर्व भागामध्ये बघितले असता या ठिकाणी जोरदार पावसाचं अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील आहे. तसेच भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर या ठिकाणी काही भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता देखील आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. धरणगाव, एरंडळ, परोळा तसेच अंबळनेर लगतचा हा सर्व भाग बघितला आहे. या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज
अंदाज देखील असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बघितले असता जामनेर, भोवड, पाहूर आणि भराडी तसेच पाचोरा, भडगाव या सर्व भागात बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे, तर पुढील 48 तासामध्ये वर्तविण्यात आले आहे. तसेच औरंगाबादमध्ये बघितले असता औरंगाबाद, सेंद्रमेळसी, पिंपरी, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल, गंगापूर तसेच दहेगावणे, पैठण, भक्तापूर, वडोला, बेरोबा, बनास, घोडेगाव लगतचा भाग, अमरापूर, हंसापूर, वालम, टाकली, उमापूर, वारीगाव या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. सेंद्रमेळसीच्या काही भागामध्ये मध्यम आहे, तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील आहे. तसेच पुढील 48 तासात असणार आहे. येलोरा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, चाळीसगाव या ठिकाणी मध्यम आहे, तर 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. फुलंब्री, विरामगाव, सिल्लोड, भोकरदन या भागाकडे पावसाचा जोर वाढलेला आहे, तर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. पिशोरला देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात बघितले असता तर जालना जिल्ह्यामध्ये हंसाबाद, सम्राटनगर तसेच जाफराबाद, देवगाव, राजा, दाभाडी आणि बदनापूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. जालना, तारगाव, गोलापांगरी तसेच पानेवाडी, तानवाडी, ईश्वरनगर, काचूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. तानवाडीच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रामशेवगाव, शेवटा, मंगळूर, आष्टी तसेच या सर्व भागामध्ये बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सेवलीला देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे. उमापूर आणि वारीगावर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बघितले असता बीड जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. बीड, गेवराई तसेच भालगाव, कोरकाम या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, तळेगाव, मंदलगाव, शिरसल, सोनपेठ तसेच परळी, धारूर, अंबेजोगाई, घाटनांदुरा या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तसेच यलम, चौसाला, केज, पाटोदा आणि खर्डा, जामखेड या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात बघितले असता तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे. उस्मानाबाद, कामेगाव तसेच लगतचा भाग बघितला असता उस्मानाबाद, पेमली, भाटंजी, येडशी, पेठ या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. तुळजापूर, तांडुळवाडी, वडोला, होर्डी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. वैरभंग, बार्शी, पानेगाव या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे. मासा, तारकेट, भूम तसेच पात्रूड, खर्डा, कलाम या सर्व भागामध्ये जोरदार पावसासह अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील असणार आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यात बघितले असता घाटेगाव, खोंड, भाडा, औसा, खिंतोट आणि आजूबाजूचा भाग बघितला असता भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज या सर्वच भागामध्ये असणार आहे. लातूर तसेच शिरोळंतपाल, लातूर रोड, रायनापूर तसेच या भागात बघितले असता अहमदपूर, वडोणा, बुजुर्ग, जळकोट, श्रावणकोला, उदगीर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे. शिरोळंतपाल, अंचोला तसेच मुरकी, निलंगणा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, तर तसेच आजूबाजूच्या भागात बघितले असता या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे. मुखेड तसेच नरसी, कवठा, कंधार, लोहा, बुजुर्ग या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे, तर पुढील 48 तासात असणार आहे. तसेच नांदेड, वाघाला, आदरापूर, मुखेड, भोकर, बसमत, पूर्णा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे. तसेच शिवानी, जेवली या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. तसेच परभणी जिल्ह्यात बघितले असता परभणी, पाथरी, जरी, बोरी, औंधा, नागनाथ, जिंतूर तसेच सेलू, माटा या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी आणि लगतचा भाग, मांजलगाव, पाथरी, आष्टी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. गंगाखेडला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 48 तासांमध्ये असणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात बघितले असता हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पोसद, सोंडी, साक्री या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. महागाव, माहूर, कॅप तसेच गोमूत्री, पारवा आणि धानोरा, निमगोडा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात बघितले असता वाशिम, मालेगाव, भापूर, डोंगाव या सर्व भागामध्ये बघितले असता मंगळूरपीर तसेच महसूल, पाऊर लगतचा भाग बघितला असता खजाना या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात बघितले असता बुलढाणा, किलवड, चिखली, अहमदपूर, घेडा या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. कुदनापूर, घाटभोरी, डोंगाव, भापूर, रिसोड तसेच रिथाड, लोणी, लोणार, बीबी या सर्व भागामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील
बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये असणार आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तसेच शेवगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। बाबरगाव, नांदुर्णा, दिघी, मलकापूर, दसराखेड तसेच अडल बुद्रुक, मुक्ताईनगर, जळगाव, जामोद, पलसी, पाचोर्डा, तेलारा, हिरवाखेड आणि आमवारा या सर्व भागामध्ये बघितले असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासात असणार आहे। अकोला, आळंदा, बोरगाव, मंजूर तसेच गोरेगाव, बाळापूर, बार्शी, टाकळी आणि परतूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। तर अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा, अकोट आणि आलेवाडी, जळगाव, जामोद लगतचा भाग बघितला असता या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूरला बघितले असता या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। अंजनगाव, शिर्जे, अचलगाव तसेच चिखलदरा, धारणी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। बामणथडी तसेच चांदूर बाजार या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। मोर्शी, दुर्गवाडा, काठी, वरोड तसेच जळकाडा, नरखेड या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। अरबी असतील देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच मोजारी, अमरावती, नांदगाव, बडनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, फुलगाव, नांदगाव, खंडेश्वर, फळेगाव तसेच नेर लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासामध्ये अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे। वर्धा तसेच जामणी, बुरी, कोकाटे, तुळजापूर, बारबडी, बुटीबुरी, दुर्गवाडा आणि अरबी आष्टी, करजाना या सर्वच भागात बघितले असता आणि लगतचा भाग काटोल, नरखेड या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट, वडनेर या सर्वच भागात मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कलाम, राळेगाव तसेच कोल्हापूर लगतचा भाग आहे या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर पुढील 48 तासात असणार आहे। नेर, लाडखेड तसेच धारवा, जवई, रुई, अरणी, डिग्रस, साक्री, चोंड या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। मात्र 1-2 भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच घाटंजी, मोहाडा, करंजी, पांढरकवडा, पेंढारी तसेच गोमूत्री, पटणबोरी, धानोरा, कॅप या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी आणि गायर या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। चंद्रपूर, भाटाडी, भद्रावती, मोहोर्ली, कोटवाडा, वरोरा, चारगाव, बिकी, चिमूर आणि वरोरा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर पुढील 48 तासात असणार आहे। चंद्रपूर, कजवाली, राजुरा या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर 1-2 भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। शिरपूर, सोनापूर आणि खेडेगाव या ठिकाणी बघितले असता या ठिकाणी मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे। तर गडचिरोली जिल्ह्यात बघितले असता गडचिरोली, सावली, मूल, राजुरी, गडचिरोली, सिंदेवाई, चुरमुरा, नाटेचौक, धानोरा तसेच वलनी, तुलमाल, किमठी, मेदापूर, खेडा, दिघोरी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासांमध्ये असणार आहे। तसेच घोड, चामोशी या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। 1-2 भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंडपिंपरी, आष्टी आणि मुलचेरा या ठिकाणी बघितले असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। एटापल्लीला अतिवृष्टीचा अंदाज देखील असणार आहे। गिरवाडा, पाराकोट, कापसे या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे। तसेच भांबरगडला मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। कुरखेडा, बालटोला, मार्कासा तसेच बोंडगाव आणि आमघर चौकी लगतचा भाग बघितला असता कोलेगाव, संग्रणी, चिंचघर आणि आजूबाजूचा सर्वच भाग बघितला असता या सर्वच भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच उमरेड, खैरगाव, भिवापूर, पावणी, अडेल, लखनी, साकुलिया आणि संग्रणी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया, चांगझरी, आमगाव तसेच साखरी, टोळा, लांजी, तुमसर, तिरोडा, गोबरवाई, निपाणी, डोंगरी या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासात असणार आहे। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वर्दी, चिखली या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर, कामठी, वाकोली, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी तसेच मंगरुळी, लामटेक आणि गोबरवाई, अकोला, घोटी, वनेरा, बडेगाव, सावर्णेर, उमरी, बिचवा या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता देखील पुढील 48 तासात असणार आहे। मात्र 1-2 भागामध्ये कामठी आणि वाघोली या ठिकाणी जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता देखील आहे। नागपूर, हिंगणा, धामणा, पाचगाव तसेच डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल आणि नरखेड आणि जळखेडा, काटी, दुर्गवाडा या सर्व भागात बघितले असता तर लाडगड, वडोणा आणि धामणगाव, जामणी या सर्व भागामध्ये बघितले असता तर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासामध्ये असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट न चुकता बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।